नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट चॅनलमध्ये. लवकरच आता नवरात्री चालू होणार आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आदिशक्ती दुर्गेच्या 9 रूपांचीही पूजा केली जाते. मातेची ही 9 रूपे नवदुर्गा म्हणून ओळखली जातात. दुर्गा देवींची 9 रूपे कोणती, प्रत्येक रूपाचे स्वतःचे महत्त्व आणि वैशिष्ट्य काय आहे, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पहिली आहे शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघंटा, चौथी कुष्मांडा, पाचवी स्कंदमाता, सहावी कात्यायनी, सातवी कालरात्री, आठवी महागौरी आणि नववी सिद्धिदात्री. पहिली आहे शैलपुत्री. पहिले रूप आहे शैलपुत्री. शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या, मुलगी. देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येते. भटकणारे मन देवीच्या या रूपाच्या स्मरण मात्रे खंबीर, निडर आणि शांत होण्यास मदत होते. ती नंदी नावाच्या पांढऱ्या बैलावर स्वार होते आणि तिच्या एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. या दिवशी भक्त देवी शैलपुत्रीला शुद्ध देशी तूप किंवा त्यापासून बनवलेले अन्न अर्पण करतात, जेणेकरून त्यांना निरोगी आयुष्याचा आशीर्वाद मिळेल. आणि तिचा आवडता रंग आहे पांढरा. दुसरे रूप आहे ब्रह्मचारिणी. देवीने कठोर तपश्चर्येने महादेव शिवशंकराला प्रसन्न केले. ब्रह्मचारिणी देवीच्या शुभ आशीर्वादामुळे तप, जप, ज्ञान, वैराग्य, त्याग, संयम आणि धैर्य प्राप्त होते असे सांगितले जाते. तिच्या उजव्या हातात जपमाळ जी रुद्राक्षमाळ असते आणि डाव्या हातात कमंडलू असते आणि पांढरी वस्त्रे परिधान केलेले असतात. तिचा आवडता रंग आहे लाल. तिसरे रूप आहे चंद्रघंटा. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते. या रूपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात. चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येतो. चंद्राच्या कलांप्रमाणे मन देखील सतत आकुंचित प्रसरित होत असते. देवीच्या या रूपाच्या नामोच्चार मात्रे आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते. तिला 10 हात आहेत आणि त्यापैकी 9 हातात त्रिशूळ, गदा, धनुष्य, बाण, कमळ, तलवार, घंटा आणि एका पाण्याचे भांडे आहे आणि एक हात तिच्या भक्तांना आशीर्वाद देणारी अभय मुद्रामध्ये आहे. तिचा आवडता रंग शाही निळा आहे. असे मानले जाते की भक्तांनी तिला खीर अर्पण केल्यास ती त्याचे सर्व दुःख दूर करते. चौथे रूप आहे कुष्मांडा. कुष्मांड म्हणजे कोहळा. कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बी मध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते. हे पुनरुत्पन्नाचे, निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहे. हे विश्वच कोहळ्याप्रमाणे आहे. कुष्मांडाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व सामावलेले आहे. ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते. तिने तिच्या दिव्य आणि तेजस्वी हास्याने जग निर्माण केल्याचा दावा केला जातो. तिला 8 हात असून ती सिंहावर स्वार होते. यावेळी भक्त तिला मालपुआ देतात, जे तिचे आवडते खाद्य मानले जाते. तिचा आवडता रंग आहे पिवळा. पाचवा आहे स्कंदमाता. पाचवी किंवा मातृत्व आणि मुलांची देवी म्हणून ओळखली जाणारी देवी स्कंदमातेची नवरात्रीच्या 5व्या दिवशी तिच्या भक्तांद्वारे पूजा केली जाते. स्कंदमाता ही कार्तिकेयांची माता आहे. बाल कार्तिकेयासह सिंहावर आरूढ असे तिचे रूप आहे. हे शौर्य आणि करुणेचे द्योतक आहे. सिंह शौर्याचे द्योतक आहे तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे. तिला 4 हात आहेत. त्यापैकी 2 हातांनी कमळ धारण केले आहे तर इतर 2 हातांमध्ये पवित्र कमंडळू आणि घंटा आहे. तिचा आवडता रंग आहे हिरवा आणि तिचे आवडते खाद्यपदार्थ आहेत केळी. 6वी आहे कात्यायनी. नवरात्रीच्या 6व्या दिवशी भक्त देवी शक्तीच्या रूपापैकी एक कात्यायनी किंवा योद्धा देवीची पूजा करतात. कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी हिची आराधना
ही देवी नातेसंबंधांमध्ये गरजेच्या या उच्च गुणांची प्रतीक आहे. तिला 4 हात आहेत, ज्यात तलवार, ढाल, कमळ आणि त्रिशूळ आहेत. ती सिंहावर स्वार होते. तिचा आवडता रंग राखाडी आहे. भाविक देवीला प्रसाद म्हणून मध अर्पण करून तिची पूजा करतात. 7वी आहे कालरात्री. नवरात्रीचा 7वा दिवस देवी पार्वतीच्या सर्वात उग्र स्वरूपांपैकी एकाला समर्पित आहे, ज्याला कालरात्री म्हणतात, ज्याला काली म्हणूनही ओळखले जाते, ज्याने शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी तिच्या त्वचेच्या रंगाचा त्याग केला आणि गडद रंग स्वीकारला. ती गाढवावर स्वार होते. तिला 4 हात आहेत आणि तिच्याकडे तलवार, त्रिशूळ आणि एक पांस आहे आणि 4था हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी अभय आणि वरद मुद्रा आहे. तिचा आवडता रंग केशरी आहे आणि प्रसाद म्हणून भक्त गुळ देतात. 8वी आहे महागौरी. गौर म्हणजे गोरा, सफेद. सफेद रंग शुद्धतेचे प्रतीक आहे. शुद्धता निरागसतेमधून येते. महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिलाप. महागौरीच्या आराधनेने ती आपल्याला जीवनाबद्दलचे उच्च ज्ञान प्रदान करते. अष्टमी आणि नवरात्रीचा 8वा दिवस हा बैल किंवा पांढऱ्या हत्तीवर स्वार होऊन हातात त्रिशूळ आणि डमरू घेऊन 4 हात असलेली देवी महागौरी यांना समर्पित आहे. तिचा आवडता रंग मोर हिरवा आहे. महागौरीला भाविक नारळ अर्पण करतात. 9वी आहे सिद्धिदात्री. जी सर्व सिद्धी देते ती सिद्धिदात्री. जे हवे आहे, जे गरजेचे आहे, ज्याची इच्छा उठण्यापूर्वी, मागण्यापूर्वी आणि अपेक्षेपेक्षा, गरजेपेक्षा जास्त मिळणे म्हणजे सिद्धी. देवी सिद्धिदात्री हे कमळावर विराजमान असलेल्या दुर्गेचे शेवटचे रूप आहे. तिला 4 हात आहेत आणि तिच्या हातात गदा, चकती, पुस्तक आणि कमळ आहे. तिचा आवडता रंग गुलाबी आहे. कशी वाटली तुम्हाला मी आज सांगितलेली माहिती? आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.